उद्या आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त असून या दिवशी वेगवेगळ्या नवीन गोष्टी खरेदी करणं, कोणतंही शुभ कार्य असेल ते आपल्याकडे केलं जातं. कोणतीही आपल्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल किंवा कोणत्याही एका नवीन कार्याला सुरुवात करायची असेल तर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी ती सुरुवात केली जाते. तर आपल्याकडे अक्षय तृतीयेच्याच दिवशी पितरांसाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी पितरांची सेवा करणं, त्यांना जेवू घालणं, त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा या दिवशी करणं शुभ मानलं जातं. तर पितरांची पूजा कशी करायची आणि जो आपल्याकडे अक्षय कलश असतो तर तो अक्षय कलश कसा भरावा याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, कारण वेगवेगळे आपल्याकडे जे आपले सण असतात त्या सणावाराची माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल. तर आता अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश कसा भरायचा. तर आपली नेहमीची देवपूजा असते ती अगोदर आवरून घ्यायची. या दिवशी ना सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आणि या दिवशी सूर्यदेवाला जल देणं, अर्घ्य देणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला अंघोळ झाल्यानंतर ते काम करायचं आहे. सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. नंतर या दिवशी तुळशीची पूजा करून घ्यायची, अंगणात सडा टाकायचा आहे, रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी उंबऱ्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला आपल्याला विसरायचं नाही. कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्या घरामध्ये वास करत असतात किंवा येत असतात. तर त्यांच्या स्वागतासाठी उंबऱ्याची पूजासुद्धा करून घ्यायची, उंबऱ्याच्या हळदीचं लेपन करून घ्यायचं. आणि आपण साफसफाई तर कोणताही सणवार असेल किंवा कोणतंही, आता अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण स्वच्छता तर अगोदरच करून ठेवत असतो. तरीसुद्धा आपण नंतर देवघर वगैरे आहे ते सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. कलश आहे तो नवीन कलशाची स्थापना करायची. कलशावरती जो आपल्या देवघरातला नेहमीचा कलश असतो तो स्वच्छ घासून त्यावरती नवीन आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवू शकता. कलशाखाली तांदूळ आणि अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची. सर्व देवांना आपल्याला या दिवशी अभिषेक घालायचा आहे. अभिषेक तुम्हाला पंचामृताने जमलं तर जरूर त्यानं घाला, नाही तर आपलं शुद्ध पाण्याने अभिषेक घालून तुम्ही देव वगैरे तुम्ही आदल्या दिवशी उजळून ठेवले तरी चालतात. कारण या दिवशी सकाळची आपली देवपूजा करून घ्यायची असते. नंतर आपल्याकडे अक्षय तृतीयेला बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी खीरपुरीसुद्धा बनवतात. तर तो नैवेद्य अगोदर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्या घरातील देवांना तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. आपली नेहमीची देवपूजा करून घ्यायची आणि तिथंच हा मी अक्षय कलश स्थापना करते. अक्षय कलश म्हणजे अक्षय म्हणजे ज्याचा नाश होत नाही किंवा ऱ्हास होत नाही, कायम म्हणजे अमर असा हा कलश आहे. म्हणून ह्या दिवशी हा अक्षय कलश स्थापना करतात. आपल्या घराच्या समृद्धीसाठी, शांततेसाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी हा अक्षय कलश आहे तो आपण भरत असतो. तर यामध्ये अखंड असे स्वच्छ तांदूळ भरायचे आहेत. कलश आता कोणतंही आता तांब्याचा कलश घेतला तरी तुम्ही चालू शकता किंवा आता आपल्याकडे ह्या सुगड आहेत बघा, अशा आपण वापरत असतो घरात. म्हणजे ज्यावेळी आपल्याला दिवाळीत वगैरे ह्या सुगड आपण भरून ठेवत असतो. त्यातलीच एक मी सुगड घेतलेले आणि त्यामध्ये तांदूळ, जे काही नाणं असतील, थोडेफार पैसे, थोडंफार सोनं. आता या दिवशी सोनं खरेदीला सुद्धा खूप महत्त्व आहे, पण आता सोन्याचं दर बघता ते खरेदी करणं आपल्याला शक्य होत नाही. पण जे आपल्याकडे पूर्वीचं आहे ते थोडंसं चांदीचं एक नाणं आणि मी सोनं थोडंसं ठेवलेलं आहे. जे काय असेल आपल्याकडे पूर्वीचं जुनं ते साफ करून तुम्ही ठेवलं तरी चालू शकतं. यावरती परत हळकुंड एक ठेवलं जातं, सुपारी एक ठेवायची आहे आणि थोडंसं चांदी आणि सोनं हे दोन्ही पण मी इथं ठेवलेलं आहे. आणि यावरती थोडेसे अक्षत आपल्याला व्हायचे आहेत नंतर पूजा करताना, आणि थोडेसे धनेसुद्धा या दिवशी आपल्याला व्हायचे आहेत. आणि मग आपण जे गोडाधोडात तुम्ही बनवला असेल तर तो तर नैवेद्य दाखवतोच, पण तोपर्यंत जे काही घरात गोड असेल आपल्याला स्वयंपाक बनतो आहे तोपर्यंत ते तुम्ही दाखवून घेतलं तरी चालतं. परत पुरणपोळी किंवा खीरपुरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर या दिवशी आता आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आता दरवाजावरती वगैरे आपण डेकोरेट केलेलंच असतं. स्वस्तिक वगैरे त्यात असलं तरी हळदी कुंकवाच्या स्वस्तिकला खूप मान असतो. तर ते स्वस्तिक इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे दरवाजावरती सुद्धा. आणि दरवाजाला ना या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. तुम्ही 5 पानाचं, 7 पानाचं किंवा 9 पानाचं तोरणसुद्धा इथं लावू शकता. आणि त्याच्या बाजूने 2 रेषा काढायला अजिबात विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला तोरण लावायचं नाही जमलं गडबडीत वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने आंब्याची ढाळी तरी दरवाजाला लावू शकता. आणि आता आपण बघा या दिवशी
पितरांची पूजा केली जाते. तर दुपारी 12पर्यंत ही पूजा करतात. तर तुम्हाला अगोदर देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर पितराची पूजा केली जाते. अगोदर पहिल्यांदा पितराची पूजा करत नाहीत. नेहमीची देवपूजा करून घ्यायची, अक्षय कलश वगैरे स्थापना करून घ्यायचा, त्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा, जे काही घरात गोड असेल त्याचा, आणि नंतर तुम्हाला पितरांची पूजा करायची. आता दोघं जर आता ही पूजा करताना ना पाठ मांडायचा आहे, त्यावरती पांढरं वस्त्र टाकायचं आहे, गहू घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये, आणि ह्याला आता केळी म्हणतात. करा आणि केळी ठेवली जातात. महिलांसाठी केळी असते, पुरुषांसाठी करा असतो. आणि दोघांची करायची असेल तर करा केळी दोन्ही ठेवू शकता. आता तुम्हाला काहीच नाही जमलं, तुम्ही नुसता फोटो ठेवला आणि नैवेद्य दाखवला तरी चालतं. आणि त्यावरती ना या दिवशी मग आता मी इथं प्लेटमध्ये गहू ठेवलेले, त्यावरती केळी ठेवली आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. आपल्याला गळ्यापर्यंत येईपर्यंत एवढं पाणी भरायचं आहे. आणि नंतर या दिवशी यावरती आंबा ठेवलेला, म्हणजे आंब्याचा मान असतो. अक्षय तृतीयापासून बघा बऱ्याच ठिकाणी आंबे खायलासुद्धा सुरुवात करतात. तर या दिवशी ह्या पूजेमध्ये आंब्याचा किंवा टरबूज असतं ना ते ठेवलं जातं. तुमच्याकडे जशी पद्धत असेल ते ठेवू शकता. तर इथं एक आंबा ठेवायचा आहे, आंब्याची ढाळीसुद्धा ठेवली जाते. आणि हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्यांचं स्मरण करायचे आहे. जे काही मी साधी सोपी पूजा मांडलेली आहे ते मनापासून करत आहे, तर त्याचा स्वीकार करावा. आणि नंतर जो आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो तर त्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला मग इथं पितरांना दाखवायचा आहे. आता तुम्ही एखादी सुवासिनी किंवा एखादं कोण पुरुष मंडळी जेवू घालत असाल तर सुवासिनी असेल तर हळदी कुंकू लावायचं, त्यांची ओटी भरायची. तुम्हाला शक्य झालं तर साडी चोळीसुद्धा देऊ शकता. दान केलेलंसुद्धा या दिवशी खूप चांगलं असतं. तर आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असेल तरच आपली प्रगती होते. त्यामुळं आपण कुठेही असो आपल्याला ही पूजा करायचीच असते. म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी आता जे काही आपल्याकडे आहे ते त्यांचे पूर्वजांमुळेच आपण आहोत. त्यामुळं त्यांचं स्मरण आपल्याला या दिवशी करायचं असतं. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा आहे ती करू शकता. साधी सोपी आहे. आता काही जण आता फोटो असेल ना तुमच्याकडे तर आवर्जून तुम्ही हा फोटो इथं ठेवला तर चालतो. आता पूजेमध्ये जिथं मी आंब्याची ढाळी ठेवलेली आहे ना तिथं फोटो ठेवा. आता फोटो नसेल तर मग अशा पद्धतीने फक्त केळी ठेवायची आहे आणि हळदी कुंकू अक्षता फूल. ह्या पूजेला एवढं काही विशेष साहित्य लागत नाही. रांगोळी काढायला मात्र अजिबात विसरायचं नाही. रांगोळी वगैरे काढायची आहे. आणि मग तुम्हाला कोणाला जेवू घालायचं असेल तर त्यांना तुम्ही जेवू घालू शकता. धूप दीप नंतर ओवाळू शकता. आणि बरेच जण काय करतात मग घरामध्ये आता पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा खीरपुरीचा स्वयंपाक बनला असेल तर तो तुम्ही इथं नैवेद्य दाखवू शकता. आणि बघा बऱ्याच ठिकाणी वरती ना जे आपण नैवेद्य बनवतो ते आपल्या छतावरती ठेवलं जातं. तर तिथंसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली आता सकाळी आपण ज्यावेळी स्वयंपाकाला सुरुवात करतो, आता पुरणपोळीचा गोडाचा नैवेद्य बनवत असतो तर अगोदर गॅसची पूजा करून घ्यायची. गॅसच्या तिथंसुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, धूप लावून ठेवायचे आहे. आणि तिथंसुद्धा आपण पूजा करायची आणि मगच आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची. आता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा. या दिवशी आमरसाला मान असतो. पुरणपोळी आणि आमरस हा तरी बऱ्याच ठिकाणी बनवला जातो, पण काही ठिकाणी खीरपुरी आणि आमरससुद्धा बनवतात. आता तुम्हाला जसं शक्य आहे जे बनवायला जमेल ते तुम्ही बनवू शकता. पण काहीतरी गोडाधोडाचं करण्याला या दिवशी मान असतो. आणि पितरांसाठी आपल्याला म्हणजे तोच नैवेद्य पुरणपोळीचा आणि आमरस ह्या नैवेद्याचा खूप मान असतो. तर नक्की तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.